जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत सोन्या 50-50 केसरी आदत मैदानामध्ये आणि हे पर्व तिसरं दहिवडीमध्ये संपन्न होत आहे. जे मित्रांनो दहिवडीतली मुळीक वस्तीवरची फाटी आहे त्या ठिकाणी हे पर्व संपन्न होत आहे. या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आलेत त्याचा भाग हा तिसरा आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता वाटेगावकरांचा कन्हैया सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. आज कसं काय नियोजन आहे? आज घरचं नियोजन. घरचं कोणाबरोबर पाळणार आहे? रफ्तार. मित्रांनो, घरचीच गाडी पाळणार आहे कन्हैया आणि रफ्तार. अंदाज गट 23 मध्ये. चला तर मित्रांनो, बघूया कोण कोण आलंय सोन्या 50-50 केसरी आदत मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून. हा तानाजी आहे वाटेगावचा. आणि रफ्तार कुठे यायचं आहे का? रफ्तार. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्र नाव काय आहे? हां, नखऱ्या. गाव कुठलं रे? रायगावचं आहे. आज कोणाबरोबर नियोजन आहे रे? बरं. आणि सरजम चिक्या नाव आहे. ते कुठल्या भागातला आहे? बरं. आणि नाव काय तुझं मित्रा? विक्रांत. अंदाज गट कुठल्यात पाळणार आहे? काय नाही माहिती का? बरं, चला शुभेच्छा तुला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सर्जा दहादार सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय. दादा नमस्ते. कुणा घेऊन आलाय आज? मित्रांनो, निमगावकरांचा हिंद केसरी सावकार पण आलाय. अंदाज कुणाबरोबर आहे आज? काय आज समीर भाई यांच्या पाखऱ्यासोबत. आणि अंदाज गट 14 मध्ये. बरं, चांगलं नियोजन केलंय म्हणायचं. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं ना, असणार तर चांगलं असणार. आणि त्या आदतचं कसं काय किती दिवसांनी काढलं? आता ते त्यांनी दाट टाकला त्यामुळे नाही त्याला काढला. बरं, दात टाकला म्हणजे दुसरा झाला. हा दुसरा झाला. बरं, दुसऱ्या दिवशी झालं का कधी? दुसऱ्या दिवशी. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. कुठे बांधलाय सावकार? उतरवत आहे. बरं, सावकारला उतरवत आहेत मित्रांनो. आणि ही पण दोन नंदी आहेत. नाव काय आहे अलीकडचे? गणेश 3111. गाव कुठलं? पाली. आणि पलीकडच्याचं नाव? बुलेट. दोघं एकत्र आहेत का वेगवेगळे पैरे आहेत? एकत्र. अंदाज गट 14 मध्ये. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. दादा नमस्ते. नाव काय आहे? आमदार. आणि गाव कुठलं? लेंगरे. बरं, आज कसं काय नियोजन आहे? मालक आहे तिकडे. बरं, कोणाबरोबर नियोजन आहे? मिलिंद शेटचा ते दुसरा तेजा म्हणून. बरं, मिलिंद शेट पाटील आपले. बरं, त्यांच्याबरोबर. अंदाज गट काय म्हणाला? 16वा. बरं, चला शुभेच्छा. थँक्यू. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता लेंगरेकरांचा शुगर सुद्धा मैदानामध्ये आलाय. दादा कसं काय नियोजन आहे? कुणाबरोबर पाळणार आहे आज? पालेगावचं. नाव काय दादा? बादल. अंदाज गट 28 मध्ये. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पालेगाव ना? पालेगावचा बादल आहे. तो शुगर बरोबर आज पाळणार आहे. मित्रांनो, देवा आणि स्वामी. गाव कुठलं? जिंजेवाडी. कसं काय देवा आणि स्वामीचं नियोजन एकत्र पाळणार आहेत का घरचाच साज पाळणार आहे? बरं, तुझं नाव काय मित्रा? बरं. आणि अंदाज गट 32 मध्ये. बरं, चला शुभेच्छा. मित्रांनो, गुरु पण आलाय. दादा गाव कुठलं गुरुचं? शेंद्रे. बरं, कसं काय नियोजन आहे आज? कोणाबरोबर पाळणार आहे? भावाने नियोजन केलंय. बरं, अंदाज गट जर तर अंदाज गट कुठल्या गटात पळेल? 40 मध्ये गाडी आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. छोटा मथुर आहे का? गाव कुठलं? गाव पनवेल धाकटा कांदा. बरं, आज कुणाबरोबर पाळणार आहे? काय तानाजी बरोबर. घरचीच गाडी का? बरं, अंदाज गट 23 मध्ये. बरं, चला शुभेच्छा. 4 नंबरला का? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. नाव काय दादा आहे? शंभू. आणि कुणाबरोबर पाळणार आहे? काय ह्याच्या बरोबर आहे? अर्जुन संघ. बरं, दादा नाव काय आहे? अर्जुन. गाव कुठलं? नातेपुते. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता भुंगा पण आलाय. तर दादा भुंगाचं गाव सांगा की एकदा. बिवरीच आहे. बरं बरं. आणि त्या दिवशी 1 नंबर केला ना? कुठलं मैदान? बोरजाईवाडी मैदानात 1 नंबर केला होता त्याने. कापिलचा सरदार होता पैरेकरी. तर आपला मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगान हा सारखाच दिसतो का? त्याच्यामुळे नाव ठेवलंय काय? तसं नाही काय ठेवलंय आम्ही. बरं, ते का पळसारखं आहे? हा, पळसारखा आहे दोन्ही. बरं, दोन्हीचा पळसारखा आहे. आणि दिसायला पण जरा तसंच वाटतंय. बरं, आणि अंदाज गट काय? अंदाज 14 मध्ये आपला. बरं, 14 मध्ये. जर तर 14 किंवा दुसरा कुठला? 36 मध्ये. बरं, आणि आज पहिरा कोण आहे? आपला किसना. कुठला? पृथ्वीदादा खुटवडे यांचा किसना. बरं, चांगलं नियोजन केलं दादा. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बिहुरीकरांचा कटप्पा पण आलाय. दादा आज कसं काय नियोजन आहे? प्रज्वल शेठ कुणाबरोबर पाळणार आहे असा?
हां आज उरावडे मोशीचा सर्जा आहे. उरावडे मुळशीकरांचा सर्जा त्याच्याबरोबर नियोजन करण्यात आले. मला वाटतं त्या दिवशी ह्याच्याबरोबर पळाला नांद्या शॉटगन नांद्यावर बरं 3 नंबर झाला आमचा तिथं. 3 नंबर झाला तिथं बरोबर आहे. आणि लगेच आता किती दिवसाचा गॅप 3-4 दिवसाचा गॅप आहे पण चालतं. इच्छा होती पळायची. सोन्या 50 गॅप नाही आणतो तसा 9-10 दिवसांनी आणतो. बरं बरं पण इच्छा होती पळायची मोठ्या मैदानात त्यामुळे आलोय घेऊन आज. बरं बघा मित्रांनो 3 दिवसापूर्वीच 3 नंबर केला का हो. 3-4 दिवसापूर्वीच 3-4 आणि बघा म्हणजे मालकाची इच्छा असते एखाद्या मैदानात सहभाग घ्यायचा. आता पुढच्या पर्वामध्ये 4थ्या पर्वात तोपर्यंत कसं नियोजन दुसरा होतोय का काय त्याच्यावर हे सगळं. आता आरामावर ठेवणार आहे डायरेक्ट आम्ही 26 ला पळेल आता. नाही पुढच्या वर्षी हा पुढच्या वर्षी 100% 100% म्हणजे तोपर्यंत दुसरा राहतोय आदत राहतोय त्याच्यावर डिपेंड आहे. राहील आदत राहील अजून बच्चा आहे आमचा 14-15 महिन्याचा. 15 महिन्याचं ते बरं. आणि दादा कुठली खरेदी होईल? ही खरेदी आमचे मित्र आहेत हं, खालचे बरं गरांडे म्हणून त्यांच्याकडून घेतलेला आहे. बरं लय शांत का हो? हो शांत आहे. एकाच कासऱ्यावर असतो आज तरी बांधलाय 2 कासऱ्यावर एकाच लय शांत. मी आता जवळ आलो तर अजिबात नाही त्याचं काही. दोन्ही खांदी पब्लिकने पळतोय. आणि तुमच्या दावणीच्या सगळ्या नंदींची नाव वेगवेगळीच असतात आणि युनिक असतात. नंदीचे नाव आमच्या काही शेंशा किस्मत कटाप्पा बादशाह कुबेर अजून बल्लाळ बल्लारा म्हणजे सरदार सरदार वेगळी नावं तिरंगा तिरंगा. वेगवेगळी नाव आहे. बरं चला तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा. अंदाज गट 82 मध्ये पाहणार आहे. बरं लांब आहे हो म्हणायचं. लांब आहे. चला शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिंद केसरी सचिन आणि वादळ ना पलीकडचा दादा वादळ आलाय. बरं काय नियोजन कसं काय अंदाज गट सचिन कुठल्या ह्याच्यात पडेल? सचिन 74 मध्ये वादळ 66 जर तर बरं चला शुभेच्छा.